हिरव्या सापांची वळवळ झाली, पण इथं हिंदुत्ववादी सरकार आहे असं नितेश राणे म्हणतात। वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला तर सरकारला विचार करावा लागेल असंही नितेश राणेंनी बोलून दाखवलंय। सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावलेत, तिसरा डोळा उघडायला लावू नका असा इशारा नितेश राणे देत आहेत। सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे तिसरा डोळा उघडायला लावू नका असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। हिरव्या सापांची वळवळ झालीये, इथं हिंदुत्ववादी सरकार आहे असंही नितेश राणे म्हणतायत। भोंकनेवाले कुठे काटते नाही, हे जे काही हिंदीमध्ये म्हण आहे ना, ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती। तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानतो, मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही। औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही। हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे? ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे, ते मूळ राजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधातच होते। त्या हिरव्या सापांच्या जे काय वळवळ काय झाली MIMच्या नावाने, तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल। तुमच्या नबीबद्दल, तुमच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये, ते सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावा आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत, त्याच्या नावाने अगर धमकवत असाल ना, तर चिंता करू नका। राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका, लावू नका एवढं